पालक कामात असतात आणि मुलं त्यांच्याच दुनियेत. पालक आणि मुलांमध्ये संपत चाललेला हा संवाद कधी कधी किती मोठा घात करू शकतो याचं भयंकर वास्तव पुन्हा एकदा उजेडात आलंय. मुरबाडमध्ये एका 16 वर्षीय मुलीनं 2 वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून तिची हत्या केली. मुरबाडमध्ये 2 वर्षीय चिमुकलीची हत्या. अल्पवयीन 16 वर्षीय मुलीनं आवळला गळा. ती रडू लागल्यानं मुलीला राग अनावर. पोटमाळा बनला कत्तल खाना. चिमुरडीच्या हत्येनं गावात हाहाकार. ही दृश्य पहा. या झोपडीबजा खोलीत एक धक्कादायक घटना घडली. पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दिसतोय. डॉग स्क्वॉड दिसतायत. वरिष्ठांची टीम जेव्हा या घरात पोहोचली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली, कारण घटना ही तितकीच गंभीर होती, त्याहून जास्त धक्कादायक होती. दिनांक 20 जानेवारी 2019, वेळ दुपारी 3 वाजता. ठिकाण तुळईगाव, मुरबाड. मुरबाड तालुक्यातील तुळई गावातील 2 वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नसल्यानं गावातील सर्व ग्रामस्थांनी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली. रात्री 1 वाजेपर्यंत शोध घेऊन देखील मुलगी सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी आणखीन एक पथक बोलावलं. पुन्हा शोध सुरू झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे सापडले. पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 29/2019 कलम 363 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन 2 वर्षाची मुलगी हरवली असल्यामुळे आम्ही तात्काळ 3 पथकं तयार केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने तुळई गाव आणि तुळई गावाचा आजूबाजूचा परिसर आहे, जो जंगल आहे, त्या जंगलात तिचा शोध घेतला. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही शोध घेत असताना आम्हाला काय असं आढळून आलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलीच्या नात्यातील एका मुलीवर या हत्येच्या संशयाची सुई वारंवार जात होती. मृत मुलीच्या बाजूला राहत असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं या चिमुरड्या मुलीला दुपारी 3च्या दरम्यान पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर मुलीला गावात कुणीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना या मुलीवर संशय बळावला. त्यांनी तिच्याकडे या संदर्भात वारंवार विचारणा केली आणि बाण निशाण्यावर लागला. खुनी सापडला. त्यांच्या शेजारीच राहणारी एक अल्पवयीन 16 वर्षाची मुलगी होती. तिच्यावर आम्हाला तिच्या बोलण्यात तफावत येत असल्याने तिला संशय आमचा बळावत होता. चौकशी दरम्यान तिने सांगितलं की मीच त्या अनुष्काचा तोंड आणि नाक दाबून खून केलेला आहे. म्हणून त्या अल्पवयीन आरोपित मुलीला ताब्यात घेण्यात आलेला पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान मुलीच्या बोलण्यात पोलिसांना तफावत आढळली आणि त्यांनी तिच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण या अल्पवयीन मुलीनं या झोपडीबजा खोलीच्या पोटमाळ्यावर लहान मुलीचा मृतदेह अडगळीच्या जागेत लपवून ठेवला होता. चिमुरडीचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत करून पोस्टमार्टमसाठी रवाना केला. गळा आवळून तिची हत्या झाली आहे. मुलीच्या हत्येनंतर पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माझ्या मुलीला मी या केले तिथेच मरोजगस्त तिथेच सडली पाहिजे, तिथेच मेली पाहिजे, एवढंच मला. तिच्या आमचं म्हणजे 10 महिना 2 अगोदर दिवाळीच्या टायमाला आमचं घ्यायचं भांडण झालं. भांडणाचं किती कारण जातं काय पोर घाबरतं फटाकडे जायचं झालं भांडण. थोडंसं तिला सजा झाली म्हणे, कारण माझ्या फरचा गोला जर गेला तर तिला सजा झाली कशी. मुरबाडमध्ये या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या झाल्यामुळे गावातही दहशतीचं वातावरण आहे. 10वीच्या 16 वर्षीय मुलीनं हत्या केल्यामुळे संतापाची लाटही उसळली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी तसंच तिच्या घरात असणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतलं. आरोपी तुरुंगात पोहोचलाय, पण एक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. तो म्हणजे या 2 वर्षीय चिमुरडीनं कुणाचं काय बिघडवलं होतं. ज्या हातांचा लळा लागावा त्याच हातांनी गळा आवळण्याचं काम या गावामध्ये झाल्यामुळे हळहळ व्यक्त होतीये. घडल्या घटनेची निंदा करावी तेवढी कमीच आहे. घटनेनंतर असं समजले की साधारण ही जी मुलगी आणि ह्या समोरचे जे कुटुंब, या कुटुंबाचे 5-6 महिन्यापूर्वी कौटुंबिक वाद झाले होते आणि या वादामधून या मुलीने राग काढण्यासाठी मात्र 2 वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली. सुनील घरत, TV9 मराठी, मुरबाड. वेळ झाली इथेच थांबण्याची.